शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेसाठी 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। पण यावरून आता काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याची चर्चा आहे। कारण सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई या जागेवर ठाकरे गटासह काँग्रेसने देखील दावा केला होता। पण ठाकरेंनी या दोन्ही जागांवर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पाहूयात। शिवसेना ठाकरे गटाची 17 उमेदवारांची यादी जाहीर। दक्षिण मध्य मुंबईसह सांगलीची उमेदवारी घोषित केल्याने काँग्रेस संतप्त। ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला नाही, काँग्रेसचा हल्लाबोल। हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याचं सारखं मला वाटतं। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खलबत सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाने 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून टाकली। त्यामुळे महाविकास आघाडीत गोंधळ उडाल्याचं चित्र आहे। अनेक जागांवरून चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाने आपले 17 उमेदवार घोषित केलेत। शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना, मावळमधून संजोग वाघेरे, सांगलीतून चंद्रहार पाटील, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर यांना, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरे, हिंगोलीमधून नागेश आष्टीकर, ठाण्यातून राजन विचारे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत, रायगडमधून अनंत गीते, परभणीतून संजय जाधव आणि नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी घोषित केली आहे। ठाकरेंनी आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे। दक्षिण मध्य मुंबई आणि सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सी खेच होती। काँग्रेसनंही सांगलीसह दक्षिण मध्य मुंबईवर दावा केला होता। सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे, त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा काँग्रेसचा आग्रह होता। मात्र कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडल्यामुळे सांगलीची जागा सोडणार नाही असा शिवसेनेचा पवित्रा होता। दक्षिण मध्य मुंबईची जागा देखील काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्यासाठी मागितली होती। याच मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे यापूर्वी खासदार म्हणून निवडून आले होते, त्यामुळे काँग्रेसने या जागेवर दावा केला होता। मात्र 2019 मध्ये इथून शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा ही जागा सोडण्यास विरोध होता। त्यामुळे सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईवरून खलबत सुरू असतानाच ठाकरेंनी आपले उमेदवार घोषित केले। यावरून संतप्त झालेल्या काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंवर जोरदार घणाघात केलाय। ठाकरेंनी आघाडी धर्म न पाळल्याचा हल्लाबोल बाळासाहेब थोरातांनी केलाय। तर चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित करणं योग्य नसल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता। चर्चा संपली नाही, चर्चा सुरू आहे। अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याचं सारखं मला वाटतं। यावर त्यांनी जर पुनर्विचार केला तर सगळे तीनही पक्ष मिळून खुल्या मनाने या निवडणुका आपल्याला पार म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधलं सुद्धा धारावी जे काही तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे। त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत। आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे, एवढंच नाही तर भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे। आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे मी म्हणेल। वंचितनं वेगळी चूल मांडत महाविकास आघाडीला धक्का दिलाय। त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं आता महाविकास आघाडी एकसंध ठेवणं हे मोठं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।